महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी. मराठी भाषा ऐकतो मराठी. पूर्वीपासूनच साता समुद्रा पार देखील पोहोचलेले आहे. तिला आणखी वेगाने सगळीकडे जाण्यासाठी राजमार्ग प्रशस्त झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मराठी भाषा अभिजात दर्जा दिल्यामुळे काय होणार आहे तर वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था असतील, विद्यापीठे असतील, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या ठिकाणची विद्यापीठ असतील तर या सर्वांमध्ये मराठी भाषेचा अधिकृतपणे इथे प्रचार, शिक्षण आणि आवश्यक ते आर्थिक तरतुदी या देखील या मराठी भाषेसाठी उपलब्ध होणार आहेत. एकदा तुम्ही पुस्तक वाचलं, लक्षात घ्या मी काय म्हणतो, पुस्तक वाचायचं छान गोष्टीचं आवडेल ते पुस्तक वाचायचं आणि वाचल्यानंतर आपल्या वहीच्या मध्ये त्याचा सारांश लिहायचा. म्हणजे काय होईल, तुम्ही खरंच वाचलं का पुस्तक, तुम्हाला ते पुस्तक खरंच समजलं का हे आम्हाला कळू शकेल. आणि मग तुम्ही जे वाचलं, जे तुम्हाला समजलं ते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये मराठीमध्ये त्याचा सारांश लिहिता आला पाहिजे. तुम्हाला परीक्षेमध्ये सारांश लेखन असतं, निबंध लेखन असतं, बरोबर आहे. तसं हे अवांतर वाचन हे निरंतर शिक्षण असतं. म्हणजे आपली शाळा संपली तरी वाचनाच्या माध्यमातून आपण शिकत असतो. अगदी आम्ही आमच्याकडे मोठे झाले तरी आम्ही शिकतो का आम्ही वाचत असतो. म्हणून ती म्हण माहिती आहे ना, वाचाल तर वाचाल मानतो मराठी. आमुच्या पिला पिलात जन्मते